नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। संग्रामभाऊ देशमुख व प्रशासकीय अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसगडेच्या रेल्वे बाधित शेतकऱ्यांचा 38 महिन्यांपासूनचा सुरू असलेला प्रश्न, 5 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण, ज्यूस व पेढे देऊन मागे घेण्यात आले। 38 महिन्यांपासून सुरू असलेल्या वसगडेमधील रेल्वे बाधित शेतकऱ्यांची वेळोवेळी जलसमाधी आंदोलन, ठिय्या आंदोलन, रेल्वे रोको अशा गोष्टी केल्या। त्यामध्ये 50% यश मिळालं होतं, परंतु दिनांक 14 जुलै 2025 पासून वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याविषयी गेले 10 दिवस आमरण उपोषण सुरू केलं होतं। आज सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख, पद्मसिंह जाधव, ॲडिशनल डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, पुणे डिव्हिजन अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, DYC दीपक कुमार, रेल्वे पोलीस शर्मा, तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, भिलवडी पोलीस स्टेशनचे API पालवे, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रिट्टे, सर्कल तलाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्टा इथून 38 महिन्यांपासून प्रलंबित असलेला वसगडे गावातील रेल्वे बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न आज मार्गी लागलाय। महसूल विभागाने केलेल्या मोजणीनुसार व वसगडेमध्ये एकूण 195 गुंठे जमीन रेल्वेमुळे डिस्टर्ब झाली होती। त्यातील फक्त 55 गुंठे जमिनीचा मोबदला आणि त्याचे व्याज देण्यास ते तयार होते, परंतु सर्व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वेने पूर्ण 195 गुंठे जमीन वापर केलाय, त्यामुळे त्याचा मोबदला देणे बंधनकारक असेल यासाठी हे उपोषण चालू होतं। आज पूर्ण 195 गुंठे जमीनचा मोबदला व त्या मोबदल्याचे शासकीय नियमानुसार व्याज रेल्वे प्रशासन देण्यास तयार झाले व तसे लेखी स्वरूपात लेटर त्यांनी दिले। शेतकऱ्यांची दुसरी मागणी म्हणजे शेतकऱ्यांच्या वर खंडणीचा आरोप करून केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे असा होता आणि तोही सोमवारपर्यंत तसे लेटर देण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाने मान्य केले। यावेळी उपस्थित वसगडे नागरिक अमोल पाटील, निलेश चव्हाण, अनिल पाटील, श्रेणिक पाटील, जवाहर पाटील, नारायण खटावकर, वसगडेतील सर्व नागरिक उपस्थित होते। वसगडेतील प्रकल्पाचे शेतकरी उपोषण करत होते। कुलदीप पाटील, सुनील पाटील, गजानन केरपाले, आनंद हजारे, रजत पाटील यांना आज ज्यूस व पेढे देऊन उपोषण स्थगित करण्यात आले। रेल्वेतील सर्व अधिकारी, वसगडे येथील सर्व ग्रामस्थ यांनी केलेल्या सामूहिक प्रकल्पामुळे हा लढा 100% यशस्वी झालेला आहे आणि तो पूर्ण होईल। पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन, महसूल विभाग यांनीही सहकार्य केलं। यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे, सांगली जिल्हा पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी वसगडे येथील सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार केला व त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला। यावेळी वसगडे गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। उपोषणकर्ते, ग्रामस्थ याच्यामध्ये प्रत्यक्ष ज्याने आपल्याला मदत त्या सगळ्यांना धन्यवाद देईन की आमच्या शब्दाला आपण मान दिला। आमचं आता एवढंच सांगेन, जाधव साहेब आहे, सुलतान गादे खानापूर तालुक्याचे आहेत। हे जाधव आहे तर मी पण यादव आहे, त्यामुळे त्यांची माझी एकच भावकी आहे। त्यामुळे मला खात्री आहे की माझा शब्द बदलत नाही, ते बदलणार नाही। त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला। मी एवढंच आपल्याला आश्वस्त करतो, राज्य सरकार, केंद्र सरकार तुमच्या सगळ्या मागण्याला सोबत आहे। त्याच्यासाठी वेळ प्रसंगी कधीही काही लागली मदत तर आपण सरकार सोबत घेऊन इथून पुढचा असणारा लढा आपण यशस्वी करू याची मी खात्री देतो। आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की आमच्या शब्दाला मान दिला। 10 दिवस गरज नसताना, हक्काचं काम असताना आपल्याला न्यायासाठी लढावं लागलं, त्याला आज यश मिळालं। त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।